श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, घर हे फक्त चार भिंतींनी बांधलेलं नसतं, तर तिथे राहणाऱ्या मनाने, नात्याने, प्रेमानं ते उभं राहत असतं. घरात आनंद असेल, एकमेकांविषयी आदर असेल आणि समजूत असेल तर ते घर मंदिरासारखं वाटतं. पण जर घरात सतत वाद, चुगली, गैरसमज, कटुता आणि एकमेकांच्या मनाला न समजून घेणं असेल तर तेच घर नरकासारखं बनत असतं. आज अनेक घरी नवरा बायको भांडण करतात. आई वडिलाबद्दल मुलांमध्ये चुकीची भावना असते, वडिलांची किंमत न कळणे आणि शेवटी म्हातारपणी पालक एकटं पडणं, असं सगळीकडे वास्तव दिसतंय. पण श्रोतेहो, यावर उपाय एकच आहे: संस्कार, समजूत आणि एकतेचं महत्त्व समजणं. प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखली, एकमेकांची किंमत मानली तर संसार हा केवळ टिकत नाही तर प्रगती सुद्धा करतो. घर तुटतं म्हणजे फक्त भिंती तुटणं नाही तर आत्मा जखमी होणे. म्हणून श्रोतेहो, घरात सुख शांती ठेवण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करावा लागतो. आपल्याकडं थोडा संयम, थोडी समजूत, थोडं प्रेम, जर एवढं जरी आपण केलं तर तुटलेलं घर हे पुन्हा फुलू शकतं. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. घर टिकतं प्रेमानं, तुटतं अहंकारानं. माणूस कितीही मोठा झाला तरी अहंकार आल्यावर नात्यांचे धागे तुटतात. घर फक्त पैशानं नव्हे तर एकमेकांविषयीच्या प्रेमानं उभं राहतं. नवरा बायको एकत्र असतील तरच घराला पाया भक्कम असतो. घर म्हणजे दोन चाकं, नवरा आणि बायको. जर एकानं दुसऱ्याला समजून घेतलं नाही तर संसाराची गाडी डळमळते. त्यांची एकता म्हणजेच घराचा पाया असतो. बाप पोटाला चिमटा घेऊन जगतो, पण मुलांसाठी सुख विकत घेतो. वडील स्वतःच्या इच्छा मारतात, खर्च कमी करतात, पण मुलांच्या भविष्याकरता ते घाम गाळतात. त्यागाची ही किंमत मुलांनी आणि पत्नीनं समजून घ्यायला हवी. आईची चुगली मुलांच्या मनात वडिलांविषयी विष पेरते. जर आईनं नवऱ्याबद्दल वाईट बोललं तर मुलं नकळत बापाचा तिरस्कार करतात. यामुळे घर तुटतं. आईनं मुलांसमोर वडिलांचा आदर राखला पाहिजे. आपल्या घरात जर आपण गोड बोललं तर भिंती सुद्धा आशीर्वाद देतात. कटू शब्द घरात जखमा करतात, पण गोड बोललं तर वातावरण सुखमय होतं. एक गोड शब्द कित्येक भांडण टाळतो. एकतेत शब्दे घरातही आणि समाजातही. जर प्रत्येकानं आपला स्वार्थ बाजूला ठेवून राहिलं तर घरात भांडणाला वावच उरत नाही. एकतेनं घर हे उभं राहतं. बायकोनं नवऱ्याचा आदर ठेवला तर मुलं सुद्धा तो आदर शिकतात. आईच्या वागण्यातूनच मुलं शिकतात. आईनं नवऱ्याला मान दिला तर मुलांच्या मनातही वडिलांबद्दल आदर वाढतो. घरात भांडण असेल तर देवळातली पूजा ही व्यर्थ ठरते. देवासमोर मान डोलवण्यापेक्षा घरात नात्यांना जोडणं हाच खरा धर्म आहे. घरात शांतता असेल तर देवही प्रसन्न राहतो. संस्कार हेच मुलांना मोठं धन असतं. पैसा संपतो पण संस्कार आयुष्यभर राहतात. घरातलं वागणं, बोलणं, आई वडिलांचं एकमेकांशी वागणं हे मुलांचे धडे असतात. तुटलेलं घर हे कोणालाही नको, पण ते वाचवण्याची जबाबदारी हे प्रत्येकाची. नातं वाचवण्यासाठी एकानं पाऊल पुढं टाकलं, थोडा संयम ठेवला
तर संसार पुन्हा फुलतो. दोषारोपानं नाही तर समजुतीनं घर टिकतं. बापाच्या डोळ्यातलं पाणी दिसत नाही, पण त्यागाचा डोंगर दिसायला हवा. बाप स्वतःच्या दुःखाला लपवतो, पण कर्तव्य मात्र थांबवत नाही. त्याग ओळखणाऱ्यांनाच संसाराचं खरं मोल कळतं. संसार म्हणजे दोन चाकं, त्यात ताळमेळ असेल तर गाडी दूर जाते. नवरा बायकोनं थोडं कमी जास्त सहन केलं, एकमेकांची चूक माफ केली, तर संसाराची गाडी ही दूरवर सुखानं जाते. घरात दोष दाखवू नका, त्यावर उपाय शोधा. प्रत्येक गोष्टी दोष दाखवल्यानं वातावरण तणावपूर्ण होतं, पण जर उपाय शोधलं तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते. बायको मुलांनी बापाचं ओझं समजून घ्यावं, तेव्हा घरात शांतता राहते. फक्त बापावर ओझं टाकून चालत नाही. त्याचं दुःख हे समजून घेतलं तर घर आपोआप आनंदी राहतं. संयम हे घरातील सर्वात मोठं शस्त्र आहे. एकानं जर संयम ठेवला तर मोठा वाद लहान होतो. संतापाला आळा घालणं म्हणजे घर वाचवणं. घर म्हणजे हक्क नव्हे, जबाबदारी. माझा हक्क म्हणण्यापेक्षा माझी जबाबदारी ओळखली की घरातील नाती घट्ट होतात. घरात छोट्या छोट्या गोष्टी या माफ करायला शिका. किरकोळ चुका माफ न केल्यास मोठे दुरावे निर्माण होतात. क्षमा ही घर वाचवण्याची गुरुकिल्ली आहे. पैसा कितीही आला तरी एकतेशिवाय घर आनंदी राहत नाही. पैशानं सुख विकत घेता येत नाही. खरी संपत्ती म्हणजे एकमेकांची साथ. वडिलांचं कष्ट हे मुलांनी समजून घेतलं पाहिजे, तेव्हा संसाराचं मोल कळतं. वडील संपूर्ण आयुष्य कष्ट करतात, पण त्यांची किंमत मुलांनी खरी ओळखली पाहिजे. घरात चुगली करणं म्हणजे घराला विटाने भोग पाडणं. चुगली हा घराचा शत्रू आहे. विश्वास तुटला की घराला पाया राहत नाही. घरातल्या मुलांना आई वडिलांच्या भांडणाचं ओझं देऊ नका. मुलं निरागस असतात. त्यांच्यापर्यंत कटुता पोचली तर त्यांच्या मनात जखमा राहतात. बाप म्हातारा झाला तरी त्याचे आशीर्वाद घराला नवीन बळ देतात. वृद्धांचा अनुभव, त्यांची प्रार्थना आणि आशीर्वाद घराचा आधार असतो. संसार गोड राहावा यासाठी अहंकाराची शिडी फेकून द्या. मीच बरोबर आहे या हट्टामुळं संसाराचं गोडवं निघून जातात. नम्रतेनं घर टिकतं. घरातलं हसू हेच खरं भाग्य असतं. पैशाचा ढीग नुसता घरात ठेवल्यास काही उपयोग नाही, पण घरातील हसरं खरं चेहरं हेच खरं दहन आहेत. घर टिकतं आम्ही या शब्दानं आणि तुटतं मी या शब्दानं. मी म्हणजे स्वार्थ, आम्ही म्हणजे एकता. स्वार्थानं घर उद्ध्वस्त होतं आणि एकतेनं फुलतं. नात्यानं जपणं हेच खरा धर्म आहे. मंदिरं, मशिदी, चर्च हे महत्वाचे आहेत, पण सर्वात मोठं मंदिर म्हणजे आपलं घर. नात्यांचा मान ठेवलाच पाहिजे. बायकोनं संसाराचा तोल सांभाळला तर घर मंदिर होतं. स्त्री हे घराचं हृदय आहे. तिच्या वागण्यातून घरात प्रेम पसरतं किंवा कटुता वाढते. घरात रोज थोडं प्रेम पेरलं तर आयुष्यभर आनंद उगवतो. एखादी छोटीशी भेट, गोड शब्द, थोडं कौतुक
यानं संसार दीर्घकाळ गोड राहतो. घर फुलवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, फक्त एकाचं नव्हे. नवरा बायको मुलं सगळ्यांनी एकत्र पाऊल टाकलं तरच घर सुखी राहतं.